लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सध्या सर्वांचीच मने जिंकत आहे. कला आणि अद्वैतचे नाते पाहायला सर्वांनाच आवडत आहे. आता त्यांच्या नात्यामध्ये थोडी सुधारणा झाल्याचं देखील दिसत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. कलाचे सत्य अद्वैत समोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या आजच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही काजोल आणि सोहम एका कॅफेमध्ये भेटल्यापासून होते. काजोल घरची परिस्थिती पाहून नोकरीच्या शोधात असते. ती सोहमकडे नोकरी मागत असते, पण त्यांचे बोलणे होतच नाही. सोहमला सारखे फोन येत असतात. तेवढ्यात काजोल कॅफेमध्ये डिलिव्हरी बॉयची गरज असल्याची नोटीस वाचते. ती कॅफे मालकाकडे जाऊन नोकरी मागते आणि तिला ती मिळते. जेवायला बसताना रोहिणीला तिचा भाऊ प्रदीपची आठवण येते. ती सरोजला टोमणं मारते. आज प्रदीप दादाचा पत्ता नाही, कशाला त्याच्यासाठी उपवास करते असं ती बोलते. सरोज ते ऐकून चिडते. त्यावर रोहिणी स्पष्टच बोलते, माझी माझ्या नवऱ्याला सोडून यायची हिंमत होती, तुझी तीही नाही. मला हव्या असलेल्या माणसाशी लग्न लावून दिले असते तर आज ही वेळही आली नसती असं रोहिणी रागाच्या भरात बोलते. या दोघींची भांडणे पाहून कलाला नेमकं प्रकरण काय आहे असा प्रश्न पडला आहे. आता कला प्रकरणात डोकं घालणार का हे पाहणे मालिकेच्या आगामी भागात रंगतदार ठरणार आहे. इकडे कला ही अद्वैतच्या कंपनीसाठी काम करत असते. ती स्वामीनाथन यांनी मागितलेल्या डिझाईनवर काम करते, पण या सगळ्याची जराही भनक अद्वैतला लागू द्यायची नाही असं ती ठरवते. त्यामुळे ती अद्वैत झोपल्यानंतर वगैरे डिझाईन काढत असते, पण अद्वैतला हे सर्व डिझाईन कला काढत असल्याचं कळतं. आता अद्वैत मालिकेत पुढे काय करणार हे पाहण्यासारखं आहे.